आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात भरपूर विकास झालेला आहे। तरी आता काळाची गरज आहे, पाणी अडवा आणि पाणी जिरवा। कारण आम्ही बाहेर जाऊन बघून आलो, राळेगण सिद्धी, हिवरे बाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथल्या सरपंचानं पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही काम घेतलेलं आहे। तरी आम्ही उपसरपंचाची सूर्यवंशी, आम्ही दुसरे उपसरपंच आमचे महावीर बोळ, आम्ही 4-5 जणांची टीम जाऊन बघून आलो प्रश्न। ती आमच्या डोक्यात प्लॅन आला की बाबा काळाची गरज आहे, पाणी अडवा आणि पाणी जिरवा। तरी आम्ही ग्रामपंचायत आणि कृषी विभाग या दोन्हीच्या संगनमतानं, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या गावामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे, तरी आज रोजी विहिरी पूर्ण आटलेल्या आहेत आणि बोर बुचक्या मारत आहेत। एवढा पाऊस होऊन तरी येणाऱ्या भविष्य काळात आपल्याला पाण्याची नितांत गरज आहे। तरी आम्ही ग्रामपंचायत आणि कृषी विभागामार्फत आम्ही जलतारा ही योजना चालू केलेली आहे। 5x5 आणि 6 फूट खोल असे खड्डे मारून तिथे दगड गोटा टाकून पूर्ण आम्ही गावामध्ये नियोजन केलेलं आहे जलताराचं। तर त्याचं उद्घाटन पण आता आज रोजी झालेलं आहे। त्या उद्घाटनाला आपल्या तालुका कृषीचे अधिकारी लटरे साहेब, हाके साहेब, कृषी सहाय्यक कळचे साहेब सगळे अधिकाऱ्याच्या समक्ष व गावकऱ्या समक्ष आम्ही जलताराचं उद्घाटन केलेलं आहे। यामध्ये गेल्या वर्षी आपण बघितलं की म्हणजे आपला खरीप सीझन होता, तर या खरीप मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। पण आज रोजी आपल्याला पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे। तर भविष्यात अशी अडचण येऊ नये यासाठी आपण प्रत्येक शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करून प्रति एकरी एक खड्डा जलताराचा, तर या खड्ड्याची साईज आहे 1.5 बाय 1.80 मीटर। तर आपण सर्व शेतकऱ्यांकडून असे जलताराचे खड्डे करून घेणार आहे। याला VBG रामजी या योजनेची आपण जोड देणार आहोत। आज 25चं नियोजन आहे, 25 खड्ड्यांचं। शेतकरी कसा प्रतिसाद देतात? चांगला प्रतिसाद आहे। आता सुरुवात आज करतोय आपण आणि आम्ही असं सर्व तालुक्यातील सर्व गावात पोहोचणार आहे आज एक एक गाव करत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि औसा तालुक्याचे आमदार भाग्यविधाते अभिमन्यू पवार साहेब यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी शेतकरी हा प्रगतशील झाला पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, तालुक्यातील योजना ग्रामपंचायत पर्यंत राबली पाहिजे, हे आमदार साहेबांचे धोरण आज याकतपूर बरोडा ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही राबवत आहोत। आमचं टार्गेट आहे याकतपूर ग्रामपंचायतच्या वतीने याकतपूरला 500 शोष खड्डे जलताराचे हे पूर्ण करायचे येत्या 15 दिवसात। कारण की शासनाचं धोरण भविष्यात पाणी अडवा पाणी जिरवा आणि म्हणजे प्रदूषण ह्या 2 कन्सेप्टवर महाराष्ट्र शासन काम करतंय। हवा आणि पाणी जर भेटेल तर शेतकरी समृद्ध होईल, प्रगतशील होईल। तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून किती म्हणजे तुमच्या शोष खड्ड्यांचं जे आहे ते नियोजन केलेलं आहे? 500 आज सुरुवात 25 खड्ड्यापासून आहे। रोज एक 30-40 असे म्हणून 15 दिवसाचं आमचं टार्गेट आहे। 500 शोष खड्डे आम्ही पूर्ण करणार। शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो ग्रामपंचायत मध्ये? तुम्ही कसं कन्व्हिन्स करताय शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद आहे। शेतकरी स्वतःहून शोष खड्ड्याची मागणी करत आहेत, कारण की शेतकऱ्यांना सुद्धा पाण्याची किंमत कळलेली आहे। पर्यावरणामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे, ह्याला कुठेतरी शासनाची आज जोड मिळाली आहे। शासन शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर आहे, त्यामुळे शेतकऱ्याला काही अडचण नाही। शोष खड्डे घेणारे जे शेतकरी आहेत त्यांना किती म्हणजे अनुदान शासनाकडून? शासनाचं अनुदान 5200 रुपये आहे। शेतकऱ्यांनी काही करायचं नाही। ग्रामपंचायत याकतपूर बरोडा ग्रामपंचायत शोष खड्डा शेतकऱ्यांना करून देणार आहे आणि जे बिल आहे ते शेतकऱ्याच्या खात्यावर पडणार आहे। कसं म्हणजे किती कसं प्रोसेस असणार आहे आणि एका शेतकऱ्याला किती खड्डे घेता येणार आहे? किती क्षेत्रावरती कसं असणार? ही अल्पभूधारकांसाठी योजना आहे। एक शेतकऱ्याला 1 एकरला 1 खड्डा ही अशी कन्सेप्ट आहे। 5 एकर जर शेतकऱ्याचे जर नावे असेल तर 5 शोष खड्डे शेतकरी घेऊ शकतो।